भर रस्त्यात पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा माज अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने उतरवला आहे. अट्टल गुन्हेगार पाप्या उर्फ सलीम ख्वाजा शेख याला पाठलाग करून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेली सविस्तर माहिती अशी की दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी फिर्यादी दीपक किसन जाधव आणि त्यांचा मुलगा निलेश हे शिर्डीहून सावळी विहीरकडे जात असताना आरोपी पाप्या शेख व त्याच्या साथीदारांनी त्यांना अडवले होते. यावेळी आरोपीने चक्क पिस्तूल काढून शिवीगाळ व दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता म्हणजेच BNS आणि आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी हे फरार होते. त्याच गुन्ह्यासंदर्भात अहिल्यानगर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. LCBचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले होते. पथकाचा शोध सुरू असताना दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी आरोपी शिर्डीतील हॉटेल रेणुका याच्या पाठीमागील काटवनात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पोलिसांनी वेढा घातला असता आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र सतर्क पथकाने त्याचा पाठलाग करून मुसक्या आवळल्या. पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली या यशस्वी कारवाईत पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर, अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे, पोलीस उपनिरीक्षक सागर काळे शिर्डी पोलीस स्टेशन, LCBचे अंमलदार फुरकान शेख, विजय पवार, राहुल द्वारके, राहुल डोके, भीमराज खरसे, सतीश भवर, सुनील मालणकर, प्रशांत राठोड, प्रमोद जाधव यांनी ही धडाकेबाज कारवाई केली आहे. तर अटक करण्यात आलेल्या पाप्या शेखला शिर्डी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून या गुन्ह्यातील इतर साथीदारांचा शोध आणि अधिक तपास शिर्डी पोलीस करत आहेत. सदर कारवाईमुळे शिर्डीकरांनी अहिल्यानगर जिल्ह्याचा कायद्याचा बालेकिल्ला म्हणत सदर पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.